रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 68 आपण बघत आहात. खरं तर या भागामध्ये आपण कीर्तन प्रवचनकार यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामुळे नाचो कीर्तनाचा भाग हा खरं तर रंगत या लागलेली आहे या भागासाठी. खरं तर 68वा भाग आता आपण बघत आहात. या भागामध्ये मी मानदेश भूषण न्यूजचा संपादक अजित कुमार या नात्यानं खरं तर आज वारकऱ्यांच्या समोर जात आहे, प्रेक्षकांच्या समोर जात आहे. त्याचं कारणच असं आहे की मानदेश भूषण न्यूज चॅनलने आतापर्यंत वारकऱ्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते व्यासपीठ म्हणजे नाचो कीर्तनाच्या रंगी. यामध्ये आपण कीर्तन प्रवचनकारांच्या मुलाखती ऐकत आहात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी या कार्यक्रमात आपण ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्यांच्या मुलाखती खरं तर प्रेक्षकांनी ऐकलेल्या आहेत. पाऊले चालते पंढरीची वाट यामध्ये आपण पायदिंडी सोहळा जो आहे त्यांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत. खरं तर आमचं गाव आमचा पारायण सोहळा हा यामध्ये आपण ज्या गावात पारायण झालेले आहेत त्या पारायण सोहळ्यातील वारकऱ्यांचे ग्रामस्थांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. अशा चारही माध्यमातून खरं तर आपण मानदेश भूषण न्यूज चॅनल वारकऱ्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक समोर आलेला आहे. खरं तर साप्ताहिक मानदेश भूषणचा संपादक या नात्यानं खरं तर एक वेगळाच अंक मानदेश भूषणनं प्रकाशित केलेला आहे. आषाढी वारी सुरू झाली आणि माऊलींचा पालखी सोहळा हा आळंदीहून पंढरपूरला निघाला होता. याच दरम्यान साप्ताहिक मानदेश भूषण परिवाराची खरं तर एक धावपळ सुरू झाली होती आणि ती धावपळ होती म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील किती कीर्तन आणि प्रवचनकार आहेत. खरं तर या सर्वांची नोंद घेण्यासाठी मानदेश भूषण परिवारानं खरं तर लगबग सुरू केलेली होती आणि खरं तर आज पंढरपूरमध्ये सर्व वारकरी आहेत. आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच दिवशी खरं तर मानदेश भूषण वारकऱ्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ते पूर्णत्वाकडे जात असतानाच साप्ताहिक मानदेश भूषणनं वारकऱ्यांच्या हातामध्ये मान तालुक्यात किती प्रवचनकार कीर्तनकार आहेत या संदर्भातला खरं तर वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या आणि वारकऱ्यांच्या हातात अंक दिलेला आहे. खरं तर संपादक अजित कुमार या नात्यानं खरं तर एक अभिमान वाटतो, एक आनंद वाटतो. खरं तर वारकऱ्यांच्यासाठी एक वेगळा उपक्रम आणि वेगळा अंक मानदेश भूषणने दिलेला आहे. खरं तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा हा विषय आहे की मान तालुक्यात खरं तर कीर्तन प्रवचनकार किती आहेत. खरं तर वारकऱ्यासहित कीर्तनकार आणि प्रवचनकारासहित सर्वांचा एक प्रश्न पडलेला होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गेली काही महिनं मानदेश भूषण खरं तर सातत्याने प्रयत्न करत होता आणि शेवटच्या टप्प्यात खरं तर अंक प्रकाशित झालेला आहे. गोंदवलेकर महाराज अर्थात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून खरं तर कीर्तन आणि प्रवचनाची परंपरा सुरू ठेवलेली होती. खरं तर त्यानंतर ही परंपरा हळूहळू समाजामध्ये खरं तर पसरत गेली. पण प्रश्न असा होता की खरं तर त्या काळापासून असं वाटत होतं की काही वर्षापूर्वीपर्यंत की हातावर बोटा मोजून इतके मान तालुक्यात कीर्तन प्रवचनकार होते. त्यांच्यानंतर ही परंपरा चालू होईल का नाही असा प्रश्न खरं तर प्रेक्षकांना पडलेला होता किंवा वारकऱ्यांना पडलेला होता. पण योगायोग असं म्हणावं लागेल की आज वारकरी संप्रदायामध्ये खरं तर हा प्रश्न सुटलेला आहे. सर्व क्षेत्रातील आज कीर्तन आणि प्रवचन सांगणारी मंडळी निर्माण झालेली आहेत. खरं तर आश्चर्याचा धक्का बसेल लोकांना की गावचा सरपंच सुद्धा आज व्यासपीठात प्रवचन आणि कीर्तन सांगण्यासाठी पुढे आलेला आहे. त्याचबरोबर खरं तर एसटी चालक म्हणून आहेत, काही क्लिनर म्हणून काम केलेलं आहे, काही ड्रायव्हर म्हणून काही लोकांनी काम केलेलं आहे. खरं तर हे लोक कीर्तन प्रवचन सांगण्यामध्ये दंग असतानाच खरं तर नवीन पिढी सुद्धा त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. काही शाळकरी विद्यार्थी सुद्धा आज कीर्तन प्रवचन सुंदरपणे सांगत आहेत. याच जोडीला खरं तर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर खरं तर माणदेशी कन्या म्हणून आज जवळजवळ 19 कन्या माणदेशी कन्या आज कीर्तन सांगतात. खरं तर मान तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पण याच तालुक्यामध्ये आज माणदेशी कन्याने जसं सर्व क्षेत्रात यश मिळवलेलं आहे तसंच खरं तर काम वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी शिक्षण संस्था सुद्धा माणदेशी कन्याची आहे. सुप्रिया केंगार आहेत, त्याचबरोबर मनीषाताई घाडगे या दोघींच्या या दोन माणदेशी कन्याच्या वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि 19 माणदेशी कन्या आज कीर्तन सांगत आहेत. खरं तर हे अभिमानास्पद गोष्ट आहेत. या जोडीला जर आपण बघितलं तर अजून एक आपल्याला वेगळं पण आहेत की मानचे जावई संतोष पवार आहेत.
भांडवलीचे ते जावई आहेत आणि मांजरवाडी खटाव तालुक्यातील गाव आहे सातारमध्ये विक्री भवनमध्ये ते विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करत आहेत. खरं ते सुद्धा आज कीर्तन सांगत आहेत. त्याचबरोबर मानचे भाचे आहेत आदित्य झगडे असतील, सतीश भोसले ग्रामपंचायत अधिकारी, हे दोघंही आज प्रवचन आणि कीर्तनच्या माध्यमातून आज खरं तर वारकरी संप्रदायात किंवा काम करत आहेत, प्रवचन कीर्तन सांगत आहेत. आदित्य झगडे यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. एक अभिमान वाटतं की मानचा भाचा सुद्धा एक वारकरी शिक्षण संस्था खरं तर निर्माण करत आहे आणि त्या माध्यमातून वारकरी संप्रदायात किंवा कीर्तन प्रवचनकार घडवत आहेत. खरं तर हा सर्व इतिहास पाहिल्यानंतर जे वडीलधारी मंडळी होती त्या वडीलधारी मंडळीने खरं तर कीर्तन प्रवचन सांगण्याची परंपरा जोपासलेली आहे. त्याच परंपरेत आज आमचे तरुणही सुद्धा उतरलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील पण आहेत आणि पोलीस प्रशासन सुद्धा खरं तरी मंडळी यामध्ये काम करत आहेत. ॲडव्होकेट अंजली पिसाळ आहे नरवणेची कन्या, ती सुद्धा आज कीर्तन सांगत आहेत. तर खोडबावचे डॉक्टर डोबल आहेत, खरं तर अजून तर MBBSचं शिक्षण घेत आहे पण तोही कीर्तन सांगत आहेत. प्रशासनाकडे बघितलं तर महादेव गुळिंग सारखे पोलीस अधिकारी सुद्धा आज कीर्तन सांगत आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या जोडीला महेश सूर्यवंशी आहेत, सचिन सूर्यवंशी आहेत. हे कीर्तन खरं तर पोलीस विभागातील लोक सुद्धा कीर्तन सांगत आहेत. त्याचबरोबर शिवाजीराव पिसे आहेत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, ते सुद्धा कीर्तन सांगत आहेत. खरं तर हे सर्व बघितल्यानंतर एक आश्चर्याचा धक्का बसतो की हे पोलीस प्रशासन सुद्धा आज कीर्तन सांगण्याच्या व्यासपीठावर आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला बघितलं तर SD चालक म्हणजे आहेत, वेगवेगळ्या डेपोमध्ये काम केलेले आहेत, त्या SD चालकांनी सुद्धा खरं तर कीर्तन सांगण्याची परंपरा किंवा प्रवचन सांगितलेलं आहे. SD डेपो वाहतूक नियंत्रक आहेत संतोष बोराटे, बोराटवाडीचे सुपुत्र आहेत, ते सुद्धा आज वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत आज प्रवचन कीर्तन सांगत आहेत. खरं तर एक आनंद वाटतो की ही सर्व क्षेत्रातली मंडळी आज मान तालुक्यात कीर्तन प्रवचनाची परंपरा पुढे नेत आहेत. त्यामध्ये तरुणाई पण आहेत, तरुण मुलं सुद्धा आज शाळकरी असतील 8वी 9वी हे सुद्धा आहेत. काय आपल्याला असं पण दिसून आलेलं की बहिणी आहेत ते कीर्तन सांगत आहेत. बाप आणि मुलगा यांनी सुद्धा कीर्तनाची परंपरा जोपासलेली आहे. आई आणि मुलगा ह्याची पण परंपरा आपल्याला खरं तर कीर्तन सांगण्याची परंपरा आपल्या मान तालुक्यात पाहावयास मिळालेली आहे. आणि खरं तर हे करत असताना एक वारकरी ची परंपरा किंवा वारकरीचं जे नाव आहे ते खरं तर कीर्तन प्रवचनकारांनी वाढवलेलं आहे. खरं तर मान तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जशी ओळख आहे तसंच आता वारकरी संप्रदायात एक अग्रक्रमानं वारकरी संप्रदायात कीर्तन प्रवचनकाराने त्या माध्यमातून खरं तर एक उंचीवर नेलेलं आहे. खरं तर आज मान तालुक्यामध्ये बघितलं तर तळागाळापर्यंत अक्षर काही वस्त्या असतील, वाडे असतील, छोटे छोटे गावात सुद्धा आज पारायण सोहळा होत आहेत. अखंड हरिनाम सप्ताह होत आहेत. काही गावात 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत. याचं सर्व श्रेय खरं तर कीर्तन प्रवचनकार या लोकांनी खरं तर हे यांच्याकडे जातं, कारण या लोकांनी खरं तर ही परंपरा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर कधी पोटा मोजणीत आपल्याला माळकरी एखाद्या गावात बघायला मिळत होते, काही गावात सुद्धा मिळत नव्हते. पण आज वारकऱ्यांची संख्या त्या पटीनं वाढायला लागलेल्या आहेत. याचं कारण आहे की वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्याला काय मिळतं. खरं तर ही पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागामध्ये आपण त्या प्रश्नाची मुलाखत किंवा प्रश्न विचारताना कळालेला आहे. त्याच्यामुळे आता वारकरी संप्रदायाकडे लोकांचा ओढा झालेला आहे. सर्व क्षेत्रातले लोक आज संत पंगत घ्या, खरं तर प्रवचन कीर्तनकारांना सुद्धा सौजन्य मिळते. याचं कारण आहे की वारकरी संप्रदायाकडे लोकांचा कल वाढायला लागलेला आहे. खरं तर आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण ज्यांनी परंपरा जोपासलेली आहे कीर्तन प्रवचनकारांची, त्यामध्ये गोंदवलेकर महाराज आहेत, आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. त्यांच्यानंतर खरं तर आपल्याला जे बघायला मिळालेलं आहे त्यानंतर यशवंत माने महाराजांचं काम बघायला मिळालेलं आहे. खरं तर ते मान पंचायत समितीचे पहिले सभापती, मान तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती आणि सातारा जिल्हा परिषदेचे कृषी खात्याचे सभापती होते, समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण एक राजकीय क्षेत्रातला माणूस सुद्धा आज कीर्तन प्रवचनात रमला जातो. खरं तर माने महाराज म्हटलं किंवा यशवंत माने महाराज म्हटलं की आपाप बाबांचं यशवंत माने महाराजांचं नाव येतं. खरं तर त्यांच्यानंतर ऋतुजा निंबाळकर असतील, राजवाडीच्या सरपंच किंवा शिरवलीचे माजी सरपंच शिवाजीराव जगदाळ आहेत. या राजकीय लोकांनी सुद्धा खरं तर प्रवचन कीर्तन सांगितलेलं आहे. खरं तर त्यानंतर आपल्याला अजून एक या वेगळं पण बघायला मिळालं आहे की कोळेवाडी आहे मान तालुक्यातलं एक शेवटचं टोक म्हणून आहे. त्या कोळेवाडीचे शंकर महाराज रसाळ आहेत. खरं तर त्यांना सर्वजण दादा म्हणतात. दादांनी खरं तर त्या काळामध्ये जे इंचगिरी रसाळ संप्रदायाची परंपरा आहे ती पूर्ण तालुक्यामध्ये आणि गावागावात आणि खेड्याखेड्यापर्यंत वाडी वस्तीवर सुद्धा खरं तर दादांनी ते काम केलेलं आहे. आज त्यांची पण खरं तर त्यांची पिढी आहे ते
वारसा चालवत आहेत. खरं तर एक कोळेवाडी गाव असं आहे मान तालुक्यातलं की 16 कीर्तनकार एका गावामध्ये आहेत. खरं तर तीच परंपरा आहे. शिवाय कोळेवाडीमधून इंचगरी रसाळ संप्रदायाची 2 पायदिंडी सोहळा खरं तर पंढरपूरला जात असतो. एक तरडगाववरून निघतो आणि एक देऊरवरून निघतो. त्याचबरोबर किसन महाराज घाडगे यांचाही पायदिंडी सोहळा निघत असतो. खरं तर ह्या कोळेवाडीचं खरं तर एक महाराष्ट्रातलं एक वेगळंपण या कोळेवाडीकरांनी जोपासलेलं आहे. खरं तर त्याच परंपरेनं जर बघितलं तर आपण मोगराळचे राजाराम जगदाळे महाराज आहेत. त्यांनी सुद्धा खरं तर त्या काळातली ती परंपरा होती, ती परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. आणि जो कुळक जायला सीतामाईच्या मंदिरामध्ये जो कार्यक्रम होतो, तो कार्यक्रम खरं तर जगन्नाथ मोगराळेकर महाराज यांनी ती परंपरा टिकवलेली आहे. प्रवचन कीर्तनातून माध्यमातून माणसं आज खरं तर त्यांच्याकडं त्यांचे भक्त आहेत. त्यानंतर बघितलं तर आपण राजाराम महाराज जगदाळे यांनी सुद्धा खरं तर मोठं योगदान दिलेलं आहे. राजवडीचे गणपत भोसले आहेत, मोहीचे शिवाजीराव देवकर आहेत, बोराटवाडीचे नामदेवराव बोराटे आहेत. खरं तर बोराटवाडीमध्ये पारायण सोहळा 1985 मध्ये जे सुरू करण्याचं खरं तर त्यांनी काम केलेलं आहे. आज 42 वर्ष बोराटवाडीच्या पारायण सोहळ्याला जातात. त्याचं श्रेय खरं तर नामदेवराव बोराटे यांना जातात. त्याचं कारण आहे की एसटी चालक म्हणून काम करत असताना वारकरी संप्रदायात खूप मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे. डंगेरवाडीचे रामचंद्र नवघणे आहेत, कोळेवाडीचे किसन घाडगे महाराज आहेत, सुभाष घाडगे महाराज आहेत, शिंदे बुद्रुकचे काशीनाथ इंगळे आहेत, आणि वरकोटे मसवडचे गोकुळदास करडे आहेत, आणि धामणीचे खरं तर विश्वास खाडे गुरुजी आहेत. या सर्व लोकांनी खरं तर आज हयात नाहीत, पण यांचं विचार कार्याचं आजही आठवण या निमित्ताने खरं तर होत असते. खरं तर आपण या लोकांचं मानदेशभूषण खरं तर दखल घेतलेली आहे. आता आपण बघितलं तर माणदेशी कन्या म्हणून मागाशी मी उल्लेख केलेला होता. त्या माणदेशी कन्याने सुद्धा खरं तर फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांचा उल्लेख केला तर सुरप खनवाडीचे सुरेखा इंदलकर आहेत, कोळेवाडीच्या सौ मनीषा घाडगे आहेत, दहिवडीच्या सौ इंद्राणी जवळ आहेत, त्या शिक्षक आहेत, तृप्ती शिंदे आहेत, त्या कारखेलचे कन्या आहेत. खरं तर अरुणा पवार या कुळक जायचे आहेत, त्यांना सासर आहे ती शिवणी आहे. सुप्रिया केंगार मगाशी मी म्हटलेलं होतं की त्यांची पंढरपूरला मुलींच्यासाठी वारकरी शिक्षण संस्था आहे. लीनाताई खाडे आहेत, अंजली पिसाळ मगाशी मी म्हटलेलं होतं एक वकील क्षेत्रातील मुलगी सुद्धा आज कीर्तन संस्कार म्हणून काम करत आहेत. वृषाली रोमन पांढरवाडीचे आहेत, ऋतुजा मदने कोळेवाडीचे आहेत, अमृता पुकळे आहेत, प्रतीक्षा काळे श्रावणी वाघमोडे, खरं तर ज्ञानेश्वरी कदम, सायली देवकुळे, सायली ढवळे, गीतांजली गोंजारी, स्वरांजली गोंजारी ह्या कोकणवाडच्या कन्या आहेत, आणि ज्ञानेश्वरी कोळेकर धुळदेवची कन्या आहे, संस्कृती शिंगाडे धुळदेवची कन्या आहे, आणि तुळशी खांडे ही उगळेवाडी वारुगडची कन्या आहे. मगाशी खरं तर नावं घेताना ज्ञानेश्वरी कदम ही गरडाची वाडीची आहे, त्याचबरोबर श्रावणी वाघमोडी वाघोरेची आहे, आणि प्रतीक्षा काळे ही आंधळीची आहे. खरं तर या सर्व मानदेशी कन्यांनी यामध्ये भर टाकण्याचं काम केलेलं आहे. ऋतुजा निंबाळकर यांचं माहेर आळंदी आहे. खरं तर लीनाताई खाडे महाराजांचं जे काय आहे ते इंदापूर तालुक्यातलं गाव आहे. त्याचबरोबर प्रभावती जाधव आहेत, त्यांचंही भिडणी ही माहेर आहे. खरं तर या 3 सुनांनी आणि राहिलेल्या 19 मानदेशी कन्यांनी खरं तर आज कीर्तन सांगण्याची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये खरं तर योगदान दिलेलं आहे. आता थेट आपण जे कीर्तनकार बघणार आहोत ते कीर्तनकार आहेत ते मान तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. खरं तर कोण प्रवचनाच्या माध्यमातून पुढे आलेला आहेत, कोण कीर्तनाच्या माध्यमातून. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत भाऊसाहेब नलवडे बोतेचे आहेत, अंकुशराव जगदाळे बोतेचे आहेत, त्याचबरोबर भानुदास घाडगे खुकडे, माणिक घाडगे शिरवलीचे आहेत, ज्ञानेश्वर जाधव शिंदे खुर्दचे आहेत, अंकुश जगताप शिंदे खुर्द आहेत, गणेश खवळे महाराज आहेत शिंदे खुर्द, शिवाजीराव जगदाळे आहेत शिरवलीचे, जयंत कुलकर्णी शिंदे खुर्द, नारायण पांडेकर कुळकजाय, परशुराम घोरपडे कुळकजाय आहे, महेश माने कुळकजाय आहेत, लक्ष्मण शिंदे उगळेवाडी, शिवाजीराव खंडेवाडी, अनिल पाडळे महाराज वारुगड आहेत, पंडित जाधव, युवराज पवार, नाथा भापकर हे सर्वजण वारुगडचे आहेत, सावता शिंदे, चांगदेव शिंदे आणि मुरलीधर शिंदे हे तेलदाऱ्याचे आहेत, आणि सोहम क्षीरसागर हा गराड्याचा वाडी अर्थात तेलदाऱ्यातला मुलगा आहे. ईश्वर तलमले भांडवलीचे आहेत, तर संतोष सत्रे हे सत्रेवाडीचे आहेत, नानासाहेब मगर मलवडीचे आहेत, विलास देशमुख विलास देवकर आहेत ते मलवडीचे आहेत, विलासराव जगदाळे आहेत ते पिंगळीचे आहेत, ओम जगताप शिंदे बुद्रुक
आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे ग्रामसेवक आहेत, पांढरवाडीचे आहेत. राजेश सूर्यवंशी पांढरवाडीचे आहेत. हनुमंतराव इंदलकर, उत्तम कदम हे स्वरूपखानवाडीचे आहेत. दत्तात्रय इंगळे शिंदे बुद्रुकचे आहेत. अंकुश कदम गोडसेवाडी, मारुती सूर्यवंशी गोडसेवाडी आणि मंगेश नामदास हे पांढरवाडीचे कीर्तनकार आहेत. खरं तर यामध्ये आपण आता जर बघितलं तर कोळेवाडीला आलो तर पोपट, तात्या रोमन हे कीर्तनकार आहेत. गोरखनाथ घाडगे महाराज हे पण कीर्तनकार आहेत. बजरंग भोंडवे ते दिवडीचे कीर्तनकार आहेत. खरं तर गोरखनाथ घाडगे महाराजानंतर पांडुरंग रसाळ अण्णा आहेत, कोळेवाडीचे आहेत. तुकाराम रसाळ महाराज आहेत, कोळेवाडीचे. कुंडलिक रसाळ पुंडलिक महाराज, चैतन्य रसाळ आणि ज्ञानेश्वर रसाळ हे सर्व खरं तर मंडळी कोळेवाडीचे आहेत. संतोष बोराटे बोराटवाडीचे आहेत. वसंत गोरे हे बोराटवाडीचे आहेत. विकास पाटील आंधळीचे आहेत. हेमंत घुटे आंधळीचे आहेत महाराज. संपतराव डांगे तोंडले, आनंदराव सस्ते, गणेश दडस, यश दडस, अर्जुन दडस हे टाकवाडीचे खरं तर कीर्तनकार मंडळी आहेत. राजेंद्र पवार हे एसटी चालक आहेत आणि प्रवचनामध्ये त्यांनी खरं तर या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. मोगराळेकडे जर आपण आलं तर उत्तमराव काका जगदाळे हे दिंडी चालक आहेत. मोगराळ्यातून ते आळंदीला दिंडी नेतात आणि तिथून ते दिंडी परत आळंदीहून पंढरपूरला जात असते. खरं तर काका गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि कीर्तनकार म्हणून पण ते प्रसिद्ध आहेत. अनेक वाद्य वाजवण्यामध्ये काकांचा सहभाग मोठा आहे. सतीश मोगराळेकर आहेत, खरं तर ते ग्रामसेवक आहेत, पण जगन्नाथ मोगराळेकर महाराजांचं काम जे ते पुढे नेत आहेत ते कीर्तनकार आहेत. आकाश जगदाळे मोगराळे, संपतराव काळे पाटील पाचवड, खरं तर किसनराव इंगळे आहेत, धनाजी इंगळे आहेत, विकास किसवे आहेत अनभोलीवाडीचे. लक्ष्मीनगरमध्ये खरं तर तिघजणी कीर्तन प्रवचन सांगतायत. किसनराव इंगळे, धनाजी इंगळे आणि विकास किसवे. शामराव भोसले हे राजवडीचे आहेत. त्याचबरोबर अमोल थोरात हे राजवडीचे आहेत. शामराव भोसले तात्या हे खरं तर ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जोडीला होते ते गणपत भोसले महाराज आहेत. खरं तर या दोघांचं आज पण तेवढ्याच नाव काढलं जातं. खरं तर एक वारकरी संप्रदाय या दोघांची जोडी फार मोठी गाजलेली होती. खरं तर प्रतीक भोसले राजवडीचे आहेत. अक्षय भोसले महाराज हे बिजवडीचे आहेत. फार मोठं यांचं काम आहे. त्याचबरोबर हनुमंतराव भोसले हे बिजवडीचे आहेत. निलेश निंबाळकर जाधववाडी, दत्तात्रय गुळीक वावरहिरे, शिवाजीराव पिसे वावरहिरे आणि हनुमंत जगदाळ हे डंगेरवाडीचे महाराज आहेत. खरं तर त्यानंतर आपण जर बघितलं तर चांगदेव तोडकर म्हणून आहेत. खरं तर प्रवचन सांगण्याची खूप मोठी परंपरा त्या काळात खदाळ्याच्या परिसरात, शिंगणापूर परिसरात त्यांनी टिकवलेली आहे. मग अशी मी म्हटलं होतं की एक कीर्तनकार डॉक्टर आहेत ते सुधीर श्रीधर डोबल आहेत खुटबावचे. सोपान काळे महाराज आहेत मारडीचे. आशिष काटे भालवडीचे. नाना धावड आहेत भालवडीचे. हनुमंत दिसले इंजबाव, विष्णू नरसाळे इंजबाव. महेश गायकवाड कारखेलचे आहेत. प्रमोद काटे खरं तर हा पोरगा शिकतोय तो पण कीर्तन सांगत आहेत. आकाश सरतापे पर्यंती, दादासाहेब नरळे पर्यंती. राजाराम जाधव ज्येष्ठ आहेत, खरं तर ते भाटकीचे आहेत. सुरेश पुकळेवाडीचे. महादेव गुळिंग महाराज, मगाशी मी म्हटलं होतं की हे महाराज पोलीस अधिकारी आहेत. तेही खरं तर काम करत आहेत कीर्तन प्रवचन सांगण्याचं. चांगदेव काटकर आहेत कुकडवाडचे. संस्थान महाराज मानेवाडीचे आहेत. आशिष काटकर वडजल, बजरंग पिसे वरकुटे मलवडीचे आहेत. भीमराव वाघमोडे वरकुटे मलवडी आणि वैभव पिंगळे शिरताव आहेत. खरं तर वैभव पिंगळे हे IT इंजिनियर आहेत. शंकर गुरव खरं तर कीर्तन सांगतात. अंकुश करडे आहेत वरकुटे मसवडचे ते कीर्तनकार आहेत. पळशीमध्ये आपण बघितलं तर नारायण गंभरे आहेत. यादवराव खाडे आहेत. देवीदास खाडे, महादेवराव खाडे, विठ्ठल भोजने ही मंडळी खरं तर कीर्तन प्रवचन सांगत आहेत. त्याचबरोबर वैभव खाडे हे झाशीचे एकमेव कीर्तनकार आहेत. महेश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, मगाशी आपण ह्या दोघांची नावं घेतलेली आहेत. पानवणमध्ये आपण आलो तर पांडुरंग तोरणे, शिवाजीराव महानवर हे जे पिपरीचे कीर्तनकार आहेत. खरं तर ही सर्व परंपरा टिकवत असतानाच मनकरनवाडीला आलो तर आपण अरुण महाराज यादव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यानंतर अशोक पोळ महाराज आहेत गोंदवली खुर्दचे. शशिकांत मडके महाराज आहेत प्रवचनकर्ते. शिवरीला डॉक्टर लक्ष्मण अवघडे आहेत, ते शिक्षक आहेत. खरं तर त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. PhD जे डॉक्टर क्षेत्रातला म्हणजे शिक्षक क्षेत्रात त्यांनी काम चांगलं शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे. मसवडला आपण बघितलं तर अशोक गुरव महाराज आहेत. हरिभाऊ गुरव आहेत. गोरख पिंजारी आहेत आणि अण्णा जाधव महाराज आहेत.
आणि दिलीप गोंजारी या 5 जणांनी खरं तर मसूडमध्ये एक चांगलं वारकरी संप्रदायाचं काम सुरू केलेलं आहे. प्रवचन, कीर्तन आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दहिवडीत आपण आलो तर नितीन जाधव महाराज आहेत, संजय नाळे महाराज आहेत. खरं तर थादाळ्याकडं प्रकाश राजपूत हे कीर्तन सांगत आहेत. योगेश खाडे धामणीचे आहेत. सागर सूर्यवंशी खरं तर पांढरवाडीचे आहेत. गणेश जाधव हे नवोदित कीर्तनकार आहेत. नरवणीचे शंकर काटकर हे प्रवचनकार म्हणून आहेत. मनोज काटकर सर तिथं कीर्तन सांगतायत. खरं तर मगाशी ऋषी शिरस्कर म्हणून बोराटाचे कीर्तनकार आहेत. खरं तर आपण ही सर्व जर नावं बघितली, ऐकली तर खरं तर मानदेशामध्ये काय कमी आहे, त्यात मान तालुक्यात काय कमी आहे. खरं तर या सर्व लोकांनी, कीर्तन प्रवचनकारांनी मानच्या शिरपेचात एक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक तुरा रोवलेला आहे. खरं तर तरुण पिढी जर वारकरी संप्रदायात कीर्तन प्रवचनाची परंपरा सांगत आहे. महिलांचा सुद्धा सहभाग खरं तर खूप मोठा आहे. खरं तर वडीलधारी मंडळींचं मगाशी शामराव तात्या भोसले असतील, खरं तर अरुण गंभीर गुरुजी असतील किंवा अजून बरीच वडीलधारी मंडळी आहेत. ह्यांनी सुद्धा खरं तर आजही या वयात प्रवचन कीर्तन सांगतात. पिंगळीचे विलास जगदाळे असतील. खरं तर ही मोठी मंडळी खरं तर अभ्यासातून, ज्ञानातून झालेले आहेत. खरं तर शेतकरी वर्ग जर बघितला तर आपल्याला शेतकरी वर्ग सुद्धा बघायला मिळालेला आहे. ज्ञानेश्वर जाधव आहेत शिंदे बुद्रुकचे. खरं तर त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीनं कीर्तनाचा अभ्यास करतो. शिवाजी महानवर सर सांगतात की आम्ही शेतकरी आहोत, पण आम्हाला शेतीतून वेळ काढून आम्ही खरं तर बैल ज्यावेळेला बांधले जातात शेतातली कामं करत असताना, तर तेवढा वेळ आम्ही काहीतरी काम करत असतो. खरं तर शेतातली कामं करत असताना अभ्यास वेळेला वेळ मिळत नाही, पण ज्या वेळेला असं काही वेळ मिळेल त्यावेळेला वेळेत वेळ काढतो आणि खरं तर अभ्यास करतो. खरं तर अंकुश जगदाळे आहेत बोतेचे. खरं तर ह्या सर्व मंडळींना खरं तर वडीलधारे असतील, तरुणाई असतील, विद्यार्थी असतील, वारकरी शिक्षण संस्था आहेत, या सर्वांचं खरं तर आज मानदेश भूषण परिवारातर्फे आषाढी वारीच्या निमित्तानं मानदेश भूषण परिवारानं खरं तर या सर्वांची नोंद घेतलेली आहे. खरं तर मानदेश भूषण साप्ताहिक हे सर्वांच्या हातात अंक देत असताना सुद्धा वेळोवेळी प्रेक्षकांच्या भेटीला खरं तर वेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून खरं तर मानदेश भूषण न्यूज चॅनल आलेला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने एक आव्हान आहे खरं तर सर्वांना, की वारकरी संप्रदायात अजून खरं तर भर पडत चाललेले आहे, पण अजून यात भर पडावी किंवा भर टाकावी अशी खरं तर मी संपादक या नात्याने प्रेक्षकांना आव्हान करतो की खरं तर अजून आपल्याला यात जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं करावं. एवढंच आषाढी वारीच्या निमित्तानं एक आव्हान करतो. रामकृष्ण हरी.